नमस्कार, तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे। तुमसर शहरातील प्रत्येक नागरिकांना शहरात असलेल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। शहरातील सर्व रस्ते उखडलेले आहेत, नाल्या तुडुंब भरलेले आहेत, शहरात पिण्याचे पाणी शुद्ध मिळत नाही, काही ठिकाणी तर नळांना पाणीचा पुरवठाच होत नाही, नवीन घरांच्या बांधकामांना नगरपालिका हेतुपुरस्पर परवानगी देत नाही। अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस गटाने 3 सप्टेंबरला नगरपालिकासमोर जनसुनावणी आंदोलन केले। या आंदोलनाचे उद्देश काय आहे ते आपण माजी आमदार चरण वाघमारे यांच्याकडून ऐकूया। या जनसुनावणी दरम्यान जे लोक तक्रारी घेऊन येत आहेत त्या तक्रारीमध्ये एक एकदम आश्चर्यदायक विषय असा आला की मुकेश पडोळे नावाचा अभ्यंकर नगरातील नागरिक यांनी चक्क गढूळ पाणीच घेऊन आला। हा तुमच्यासमोर गढूळ पाणी बघा। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे 50 कोटीची नळ योजना अजूनही बंद आहे, ते सुरू झाली नाही। पाईपलाईन फुटलेली आहे, कशा पद्धतीने रस्ते खराब झालेले आहे, नळ योजना सुरू झालेली नाही, अशा अनेक समस्यांना ग्रस्त असलेला हा तुमसर शहर, या तुमसर शहरवासियांच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी आजची जनसुनावणी आयोजित केलेली आहे। आणि मला विश्वास आहे की 4 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या समस्या ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की खरोखर या राज्यामध्ये रामराज्य आहे का। जे परिणय फुके म्हणाले होते की आमचे देवेंद्रजी फडणवीस रामासारखे आहेत, महादेवासारखे आहेत, तर खरोखर रामाच्या राज्यामध्ये कोणी आत्महत्या करत होता का, कोणी दुःखी होता का, त्याच्या समस्येचं निरावरण होत होता। आणि जर खरोखर रामराज्य असेल तर ह्या समस्या उद्भवता कामा नये। त्या काळात तर आरो नव्हते, पण या काळामध्ये फिल्टर प्लांट असूनसुद्धा नागरिकांना गढूळ पाणी प्यावं लागतो। ही जर परिस्थिती असेल तर मला असं वाटते की आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांनी या जनसुनावणीच्या दखल घेत या शहराला शुद्ध पिण्याचं पाणी प्रत्येक नागरिकाला देण्याचा ठोस आश्वासन करावं, उपाययोजना करावी। 50 कोटीची नळ योजना बंद आहे ती तात्काळ सुरू करावी आणि आम्हाला शुद्ध पाणी द्यावा, या माध्यमातून विनंती करतो त्यांना।